आपण बोलतो ना की होममेड फूड खाऊन वजन कसं वाढतं. मी तर घरचं जेवण जेवते तरी पण माझं वजन वाढतं. तर हे बघा, या थाळीमध्ये कसं आहे, 2 चपात्या आहेत, एवढा भात आहे. जसं भाताचं नाही, आपल्या भाताची शेती आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर भात खावा लागतो. आणि थोडासा ती चटणी आहे, डाळ आहे, आणि भेंडीचे लिटरली फक्त 4 तुकडे आहेत. म्हणजे भेंडी हिची भाजी एवढी पौष्टिक असते, पण लोक भेंडीची भाजीला किंवा बाकीच्या भाज्यांना पण लोणचं समजून खातात. लोणची एवढी क्वांटिटी घेतात भाज्याची, आणि भात भरपूर, डाळ, 2 चपात्या, आणि थोड्याशा काकड्या टाकल्यात आणि कांदा टाकलाय, बस, मिरची थोडीशी. तर तो हे पूर्ण प्रॉपर न्यूट्रिशन नाही बोलता येणार याला, कारण की याच्यामध्ये खूप सारे कार्ब्स आहेत आणि थोडेसे फायबर्स आहेत, आणि प्रोटीन नावाची काही गोष्टच नाहीये. डाळीमध्ये थोडंसं प्रोटीन असतं, पण त्याला असं तुम्ही प्रोटीन प्रोटीन नाही बोलू शकत. आणि डाळ पण थोडीशीच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त क्वांटिटी आहे ती आहे भाताची. आणि भातामध्ये एवढे कार्बोहायड्रेट्स असतात, एवढी शुगर असते त्याच्यामध्ये, की तेच त्याच्यानेच वजन वाढतं. आणि मग असं जेवल्यानंतर मस्तपैकी झोप पण येते माणसाला. मग आपण मस्तपैकी झोपायचं पण हे जेवण जेवून. असं आपल्या जेवणामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असावं, प्रोटीनचं प्रमाण जास्त असावं, आणि थोडंसं प्रमाण फॅट आणि कार्बोहायड्रेटचं असावं. माझ्या या पेजला फॉलो करा. खूप काय काय शिकायला भेटेल.